नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणेश विठ्ठल जाधव. युजर आय डी आहे गणेश._.96. तर आजचा आपला हा मुद्दा असणार आहे किंवा हा टॉपिक असणार आहे ड्रॉ वेटलिस्ट. ड्रॉ वेटलिस्ट आज आपण ऑपरेट केलेली आहे, ज्यामध्ये सेक्टर 12 येथील EWS 7 जणांचे घरं आपण ऑपरेट केलेले आहेत. तसेच सेक्टर 12 येथील 2 BHK त्यामधील ज्याला LIG लोअर इन्कम ग्रुप जे 38 लाखाचं घर आहे त्यासाठी ड्रॉ वेटलिस्ट आपण 92 ऑपरेट केलेले आहे. तसेच सेक्टर 30-32 1 RK जे की ते 21 लाख 22 लाखाला आहे त्यासाठीची वेटिंग ड्रॉ वेटलिस्ट आपण 125 असे केलेले आहे. आणि तसेच LIG सेक्टर 30-32 येथील त्यामधील 106 घरांची ड्रॉ वेटलिस्ट आपण ऑपरेट केलेली आहे. तर आपल्या वेबसाईटला ती दिसून जाईल, ज्यामध्ये PMRD लॉटरी सर्च करून आपण बघू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही निगडी ऑफिसला येऊ शकता, आमच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. आता ड्रॉ वेटलिस्ट ऑपरेटर म्हणजेच आपला नंबर लागला आहे नाही लागला आहे हे स्वतःचं आपलं पॅन कार्ड त्या लॉग इनमध्ये टाकणे आणि त्यामध्ये चेक करणे. एका साईडला एक ॲप्लिकेशन आणि दुसऱ्या साईडला ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरी असं ऑप्शन आहे. ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरीमध्ये ज्यांना घर लागलं आहे तिथे कोणतं घर लागलं आहे म्हणजे बिल्डिंग, फ्लॅट आणि विंग असं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर ज्यांना कुणाला ते लागलेलं घर घ्यायचं असेल त्यामध्ये ॲक्सेप्ट टेनामेंट म्हणजे ग्रीन बटनमध्ये लिहून आलेलं आहे. आणि ज्यांना कुणाला ते घर घ्यायचं नसेल त्यामध्ये लाल बटन आहे, ज्यालाच आपण सरेंडर असं म्हणतो. तर याची प्रक्रिया म्हणजेच ॲक्सेप्ट आणि सरेंडर कसं करायचं आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करायचं, त्यानंतर कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्ही एक OTP पाठवायचा, तो OTP तिथं टाईप करायचा. OTP टाईप केल्याच्या नंतर साइन कॉन्ट्रॅक्टला ओके करायचं, आधार कार्ड नंबर टाकून त्याचा OTP त्यात सबमिट करायचा. अशा प्रकारे तुम्ही ॲक्सेप्ट केलं असं पत्र त्यात डाउनलोड होणार. सेम सरेंडरचं पण बटन म्हणजे आपण आधार कार्ड टाकायचा, OTP टाकायचा, त्या प्रकारे ते सरेंडर देखील होऊन जाईल. मग सरेंडरचं बटन पण त्यात तयार होऊन जाईल. तर ते लेटर तुम्ही रीड करा, त्यामध्ये सगळी माहिती आहे. तर तुम्हाला अधिक यामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर त्या कमेंट सेक्शनला तुम्ही प्रश्न विचारा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला